फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा हा सगळे आहोत? छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहेत 3 आणि आज आहे आमच्या सुट्टीचा दिवस. आता चहा मांडलेला आहे आणि मला जायचं आहे नागपूरला. जसं तुम्ही बघितलेलंच आहे मागच्या ब्लॉगमध्ये की अनुश्री संबलपूरला गेलेली आहे. तिने हेअर कलर केलेला होता आणि छान दिसत होता तिच्या केसांवर तो कलर. आता अदितीची पण इंटर्नशिप सुरू होणार आहे आणि तिला बघून अदितीची सुद्धा इच्छा झाली हेअर कलर करण्याची. तर मला असं वाटते 5 वर्षा पहिले अदितीने त्याच सलूनमध्ये हेअर कलर केलेला होता आणि खूप छान दिसत होता तिच्या फेसवर. आणि आता काही आम्ही सिलेक्ट केलं नाही, कारण आपण इथनं सिलेक्ट करून जातो आणि तिथे गेल्यानंतर थोडंफार मग चेंज होते. ते लोक काय सजेशन देतात ते बघणार आहोत आणि तसं मग अदिती हेअर कलर करणार आहे. तर बघू तिचं नवीन लुकसुद्धा कसं दिसते, काय दिसते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आता मी चहा मांडून घेतलेला आहे आणि आम्ही थोड्याच वेळात आता निघणार आहोत. तर अपॉइंटमेंट घ्यावी लागते तिथे. तर अपॉइंटमेंट मी कालच घेतलेली आहे आणि छान आहे ते सलून. 5 वर्ष पहिले जसं सांगितलं की अदितीने हेअर कलर तिथे केलेला होता, तर आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि छान एक्सपिरियन्स आहे. जर तुम्हाला करायचा असेल हेअर कलर, हेअर कट जे काही आहे ते, तर तुम्ही सुद्धा प्रवीण सलूनमध्ये जाऊ शकता. झिंगाबाई टाकळी इथे आहे ते सलून. आपण घेऊ शकता. हां हां. हो, लाईट काय फरक पडतो? तुला कुठला कलर पाहिजे? म्हणजे मला पाहिजे पूर्ण लेन्सच. इथून पाहिजे की वरून पाहिजे? नाही, वरून वर नको आहे ना? नाही. मागून पूर्णच पाहिजे ना? हां. मागून इकडे पूर्णच पाहिजे. इथून खालून पाहिजे. हां. ठीक आहे. बट हे असं की हे वरचे केस कायच दिसले पाहिजे. बिफोर आफ्टर. अदितीला भूक लागली म्हणून पकोडे आणलेले आहे आणि आता मी तिला चारून देत आहे. करून देतो बस, 5 मिनिटात करणार बस. मी फक्त टेस्टसाठी पाहतो. म्हणजे 100% येतोय कलर. तेरे हाथ में लगे बता ना. आता बोटाने पाली याचा मुद्दा काढ. आपल्याला है ना, कॉन्फिडन्सली बघायचं. द इंडियन ग्रिल फॅमिली रेस्टॉरंट इथे आलेला हो. याच्या पहिले पण आलेली आहे मी इथे. तू पण होते ना सोबत? मी फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम इथे. छान सुरूक सुरूक वारा. तर आम्ही आलेला आहोत द इंडियन ग्रिल या रेस्टॉरंटमध्ये. याच्या अगोदरसुद्धा मी आलेली आहे. माझी किटी पार्टी होती आणि आम्ही फॅमिलीसोबत आलेलो होतो. अदिती फर्स्ट टाईम आलेली आहे. छान आहे हे रेस्टॉरंट. आता वाजलेले आहेत 6. मी चाललेली आहे बाहेर. तर ही जी कुर्ती बघत आहात तुम्ही, तर ही कुर्ती मी ट्रेंड्समधनं घेतलेली होती त्या दिवशी आणि खूप कम्फर्टेबल अशी आहे. तर मग मार्केटमध्ये गेल्यानंतर मग मी ट्रेंड्समध्ये सुद्धा जाईल. तिथे कलेक्शन आलेलं आहे नवीन, तर ते बघणार आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवणार आहे. लोकल मार्केटमध्ये मला एवढ्या चांगल्या कुर्त्या वाटत नाही आणि रिजनेबल याच्यामध्ये या कुर्त्या मिळतात. तर एकदा जाऊन बघणार आहे. आपल्याला ट्रेंड्स खूप आवडते ना दीदी. आम्ही नेहमी ट्रेंड्समध्ये जातो आणि ही जी कुर्ती घातलेली आहे मी, ती पण ट्रेंड्समधली आहे. आणि अदितीचा आता इंटर्नशिप सुरू होईल म्हणजे मग ती जाईल, म्हणून मग मी कुर्तीचा जो स्टॉक आहे ना
ते घेऊन ठेवणार आहे. चांगलं जर दिसलं तर मग मला अजिबातच बाहेर जायला वेळ मिळणार नाही. आणि अदितीचा हेअर कलर खूप नॅचरल असा झालेला आहे, म्हणजे खूप केल्यासारखा नाही वाटत आहे, पण लूक थोडंसं छान वाटत आहे. की तिने इथनं कलर केला आणि अनुश्रीने इथनं केलेला होता, तर तिला थोडंसं पश्चाताप होत आहे. ती म्हणत आहे अदितीला की तू मला का नाही सांगितलं की इथनं करायचे वगैरे केस म्हणून. आणि तुम्हाला मी कुर्तीचं लूक दाखवते, 1 मिनिट. तर अशी सिंपल कुर्ती आहे, कॉट सेट म्हणू शकतो आपण याला. आणि पॅन्ट जो आहे तो छान असा सलवार जो असतो आपला तसा दिलेला आहे आणि खूप खूप कम्फर्टेबल आहे. 7,000ची जर आपण शॉपिंग केली तर 3,500मध्ये ती पडणार होती, तर त्यामधलीच ही कुर्ती आहे. तर खूप जास्त परवडते, कारण आपण शिवायलाही दिला कपडा घेऊन तरी तो महागातच पडणार आहे. रेडीमेड आपल्या फिटिंगचे कपडे जेव्हा मिळतात तेव्हा मग घ्यायला पाहिजे, मला असं तरी. तर आता ट्रेंड्समध्ये आलेलो आहोत आम्ही आणि आता कपडे ट्राय करणार आहोत. एवढं कलेक्शन काही खास वाटलं नाही, तरी त्याच्यातल्या काही कुर्त्या वगैरे आम्ही ड्रेस काढलेले आहेत. बघू कसे दिसतात अंगावर, कारण असं पाहण्यात आणि अंगावर पाहण्यात थोडं वेगळं दिसू शकते. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही ट्रेंड्समध्ये आलेलो होतो खूप जास्त गर्दी होती, कारण कलेक्शन पण छान होतं आणि ऑफर पण छान होती. यावेळेस ऑफर नाही आहे इकडे, बघू आता. तर फ्रेंड्स, मी ट्रेंड्समधनं आली आणि जेवण वगैरे केलं. आता तुम्हाला दाखवते मी ट्रेंड्समधनं मी काय काय आणलं. अदितीने सुद्धा ड्रेस घेतलेले आहे तिथनं आणि मी घेतलेले आहे कुर्ती, म्हणजे घरी घालायसाठी कुर्ती घेतलेल्या आहेत. तर त्या तुम्हाला दाखवते मी. तर ही जी कुर्ती आहे तर ही 450 रुपयामध्ये आहे आणि अशा प्रकारे आहे. ची स्लीव्ज अशी छान पांढरी अशी हे दिलेली आहे लेस, आणि समोर गळ्याला पण बघू शकता तुम्ही अशी लेस दिलेली आहे. 450 रुपयामध्ये कॉटनचा कपडा आहे आणि छान आहे, म्हणजे घरी घालायलाच घेतलेले आहे मी. आणि कुठे मार्केटमध्ये वगैरे जायचं आहे किंवा नागपूरला पण घालू शकते मी. छान आहे कुर्ती आणि कॉटन आहे, छान वाटली मला. त्याच्यानंतर ही एक कुर्ती आहे, तर ही कुर्ती पण छान आहे, सिंपल, घरी घालायसाठी मार्केटमध्ये जाण्यासाठी छान आहे, कम्फर्टेबल आहे. 300 रुपयाला आहे ही आणि लॉंग आहे कुर्ती आणि जो कापड आहे याचा कॉटनचा आहे. ही 450ला आहे, लॉंग आहे कुर्ती आणि कपडा कॉटन आहे. ही पण छान आहे, येलो कलर, छान अशी बॉर्डर आहे अगदी छोटी आणि लॉंग आहे कुर्ती. ही पण 450 रुपयामध्ये. बाहेर किंवा घरी पण वापरू शकता तुम्ही या कुर्त्या. आणि मला रेंज आवडते याची, म्हणजे 450 आणि ती एक आहे 300 रुपयाला. ही पण 450ला आहे. बरेचसे कपडे माझे ट्रेंड्समधलेच आहे आणि मला आवडतात. ऑफरही छान होती, म्हणजे मला अदितीने 3 ड्रेस घेतले आणि मी 1 2 3 4 5 कुर्त्या मी घेतलेल्या आहे. तर हे 3,500मध्ये झालेलं आहे. 5 माझ्या कुर्त्या, अदितीचं 6 7 8 असे ड्रेस आम्ही घेतलेले आहे 3,500मध्ये. रात्रीचे 11:15 झालेले आहेत आणि आजची जी भाजी आहे शेंगदाण्याची, तर पार्थने केलेली होती. आम्ही तिथनंच त्याला फोन केलेला होता ट्रेंड्समधनं की जर काही बनवता आलं, चटणी वगैरे काही पण बनवशील, तर त्यांनी शेंगदाण्याची भाजी बनवलेली होती. मला 1 महिन्यापासून सतत पोट दुखत आहे. म्हणजे का बरं, मी दुर्लक्ष करत होती की असेल ॲसिडिटी वगैरेच असते, भरपूर काही कारणं असतात पोट दुखण्याचे. पण मी म्हटलं एकदा आपण दवाखान्यामध्ये दाखवायला पाहिजे. तर त्यांनी मला सोनोग्राफी करायला लावलेली होती आणि त्यांनी हे सांगितलेलं होतं की तुम्ही फक्त 8 दिवस खिचडी खा, ताक, दही किंवा केळं, पपई असं खायला लावलेलं होतं मला त्यांनी. अजिबात तिखट भाजी हे वगैरे, अजिबात लोणचं वगैरे खायचं नाही असं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं होतं मला. तर कालपासून मी नुसती खिचडी खात आहे, अजिबात काही भाजी वगैरे खात नाही आहे. आणि सोनोग्राफी काढली, त्याच्यामध्ये माझ्या पोटावर सुजन आहे. तर त्यांनी औषधी वगैरे दिली मला, तर त्या औषधीने कमी होईल असं मला वाटते. आणि 8 दिवस मी त्यांनी जे सांगितलं मला खिचडी खायची वगैरे, तर ते मी 8 दिवस करणार आहे.
त्याच्यामुळे ना पण विकनेसपणा जाणवत आहे मला. नुसती खिचडी खिचडी किती खाणार आहे तुम्ही? म्हणजे काही त्याच्यासोबत लोणचं नाही, काहीच नाही, नुसती कोरडी खिचडी. त्याच्यासोबत तुम्ही दही घेऊ शकता, पण ते रात्री आपण दही घेऊ शकत नाही, सकाळीच खाऊ शकतो. आज दुसरा दिवस आहे माझा नुसती खिचडी खाण्याचा. तर बघू 8 दिवस मला करायचं आहे. कारण त्यांनी सांगितलं जर तुम्ही जर इन्स्ट्रक्शन नाही फॉलो केलं तर मग अपेंडिक्स सारखे वगैरे आजार होऊ शकतात. ते आजार होऊ नये म्हणून मला आत्ताच काळजी घ्यावी लागेल. म्हणून मी थोडंसं त्याकडे लक्ष देत आहे, आपल्या तब्येतीकडे. मी कुठे बाहेर जात नाही, हॉटेलिंग करतो आम्ही, पण खूप स्पायसी वगैरे खाण्यात येतच 8 दिवसात वगैरे नाही म्हटलं तरी. अदिती जर गेली, आमचं हॉटेलिंग वगैरे सगळं बंद होते, मग कुठेच जात नाही. मुली असला तर आम्ही जातो, नाही तर मग कुठे. आज शुक्रवार आहे आणि बाजाराच्या दिवशी आलो आणि 300ला कुर्ती आणि ट्रॅक पॅन्ट वगैरे आहे तर 150ला. टी शर्ट 150चे 2 दाखवते तुम्हाला. जो शुक्रवारी मार्केट या कुशन कवर 10-10 रुपये का? शुक्रवार बाजाराच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते. तर आम्ही निघालो मार्केटच्या बाहेर. इतकं सफोकेशन होते तिथे, खूप गर्दी, प्रचंड गर्दी. आणि मार्केटमध्ये होलसेल वगैरे मार्केट आहे, म्हणजे कपडा वगैरे स्वस्त मिळते. बापरे, खूप हेवी आहे. हेवी नाही पाहिजे, हेवी नाही पाहिजे. आणि हे ते छान आहे. हां, हे छान आहे. आपण त्या दिवशी कोणते कपडे घेतले? मला black छान वाटलं. हा खूप छोटा साईज आहे का? की हा सही आहे? अरे तो खूप छोटा आहे ग, आपल्याला मीडियम साईज पाहिजे. हे पण छान आहे. हां हां, ठीक आहे. असे आपले पहिले असेच होते. हो. आणि हे अशा याच्यातून नाही आहे का म्हटलं? हे बघा, हे अशा याच्यातून, पण थोडा मोठा पाहिजे साईज. ही पण छान वाटत आहे. हा, या 8,400. 3 तर 7,000 वाला कोणता? 7,000 वाला 7,200 में 3 पीस का सेट और 7 का 160 में ग्रे वाला है, वो उधर साइड। और वारंटी गारंटी कितनी है इसकी? किसी चीज़ की वारंटी गारंटी नहीं है, बट अच्छा है। हॅलो फ्रेंड्स, काल मी मार्केटमध्ये गेली होती. आमच्या कामठीमध्ये शुक्रवारी बाजार भरतो. शुक्रवारीच ना झाडं वगैरे विकायला येतात. तर म्हणून मला झाडं घ्यायची होती, म्हणून मग मी मार्केटमध्ये गेली होती. पण तो झाड वगैरे घेऊन येतो तो होताच नाही, आणि त्याच्यामुळे मग काल ते काही घेण्यात आलं नाही. आणि मी म्हटलं गार्डन वगैरे छानपैकी सजवी. उन्हाळ्याच्या याच्यामध्ये भरपूर असे झाडं माझे वाळून गेलेले होते, आणि जे छान झाडं होतं कडीपत्त्याचं वगैरे, तर भाच्याच्या लग्नात गेली ते सगळे वाळून गेलेले होते. म्हणून मला झाडं घ्यायची होते, त्या कारणानेच मी गेली होती. आणि काही अशा वस्तू होत्या घ्यायच्या, तर त्या सुद्धा मी घेऊन आलेली आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आलेली आहे. शॉपिंग सध्या हेच सुरू आहे, कारण ना अदितीचं इंटर्नशिप लागल्यानंतर ती इथे राहणार नाही, आणि त्याच्यानंतर मग मी मार्केटमध्ये वगैरे एकटी जात नाही. ज्या काही आवश्यक वस्तू आहेत त्या मी आता घेऊन घेते, त्याच्यानंतर मग निश्चिंत राहता येईल मला. तर मला काय काय वस्तू मला पाहिजे होत्या तर त्या मी घेऊन आलेली आहे. झाड पाहिजेच होते, पण झाडाचं जे शॉप आहे ते जो बाहेरच बसत होता तो, तर ते लागलेलं नव्हतं. तर ते बाजूला वगैरे विचारलं मी, तर ते म्हणाले की आता जुलै महिना जेव्हा सुरू होईल तेव्हा ते झाडं वगैरे घेऊन येतील. तर म्हटलं मग तेव्हाच जाईन आणि तेव्हा मग झाडं वगैरे घेऊन येईल. तर मी आता काय काय वस्तू घेतलेल्या आहेत त्या मी दाखवते तुम्हाला. खूप दिवसापासून इच्छा होती, पण मुहूर्त निघत नव्हता. माझ्याकडे काचेचे ग्लास वगैरे होते, आणि एक एक करता करता ते सगळे फुटून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता ग्लास नाही आहे, मग नाही आहे काचेचे, तर मग तेच घेऊन आलेली आहे मी. तर मी काय काय घेऊन आलेली आहे ते तुम्हाला मी दाखवते. आमच्या इथे ना चम्मच खूप लागतात. चम्मच म्हणजे आजी भांडे घासायला येते, आणि वाडा आहे मागे, आणि तिथे नाली आहे. तर ती जेव्हा खरकट वगैरे टाकते ना, तेव्हाच तिच्या हाताने चम्मच वगैरे नालीमध्ये पडतात. तर त्याच्यामुळे आम्हाला चम्मच भरपूर असे लागतात. तर मी चम्मच घेऊन आलेली आहे, काटा चम्मच घेऊन आलेली आहे मी. आणि चम्मच वगैरे आपल्या घरी भरपूर पाहिजे, कधी पण पाहुणे वगैरे आले तर त्यासाठी कधी अवेलेबल राहत नाही मग. तर मी हे जे काटेवाले चम्मच आहे तर 6 चम्मच घेऊन आलेली आहे. आपण जेव्हा पापड वगैरे तळतो तर हा छान आहे चिमटा, आणि हा घ्यायचा होता मला. भरपूर दिवस झाले विचार करत होती, पण मग काल मुहूर्त निघाला याचा, तशी घेऊन आलेली आहे. आणि छोटासा आहे, तर हा एक घेतलेला आहे मी.
मी स्वयंपाक जेव्हा बनवते तेव्हा मला ॲप्रन पाहिजेच असते. कारण कसं आहे, शॉपमध्ये वगैरे जाते मी आणि मग आपला जो हा मधातला भाग आहे ती वगैरेचा, तर हा भाग मग आपण कामं करतो त्याच्यामुळे ओला होऊन जाते. माझा तर होतेच, हमखास ओला होऊनच जाते आणि खराब सुद्धा ते डाग वगैरे लागतातच. तर त्याच्यामुळे मग मला ॲप्रन घालायची सवय आहेच. मी जेव्हाही स्वयंपाक करते तेव्हा ॲप्रन घेतेच. तर माझ्याकडे 2 ॲप्रन आहे. तर एक थोडा लो क्वालिटीचा मी घेतलेला होता, तो जीर्ण झालेला आहे आणि चांगला जो घेतलेला होता तो अजूनही चालत आहे. क्वालिटी आपली चांगली असली की भरपूर दिवस आपल्या वस्तू चांगल्या चालतात. तर मी ॲप्रनही मला चांगलं दिसलं तर ॲप्रन घेऊन आली मी. तर हा असा कलर आहे ॲप्रनचा. आणि छान आहे, कापड चांगलं आहे कॉटन आणि कलरही छान आहे. तर हे घेऊन आली मी. हे असे ग्लास आहे आणि याला हे हँडल असं दिलेलं आहे आणि क्यूट आहे ग्लास. आणि मला प्रचंड आवडला याचा शेप वगैरे. आणि मला 2 डझन घ्यायचे होते, म्हणजे 6 आणि 6 12, पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. आणि त्याच्यातही काय झालं की याच्यामधला एक ग्लास फुटलेला होता आणि 220ला आणलेले आहे मी 5 पीस. तर मला हा शेप आवडला, तर हे 5च ग्लास मिळाले. आवडला, मी खूप जास्त फिरली की मला हाच असाच पाहिजे ग्लास. तर फायनली मला तो भेटलेला आहे. तर मी 5 पीस घेऊन आलेली आहे. 5 पीस मला पडले आहे 220 रुपयामध्ये. एका ग्लासचे पैसे त्यांनी कमी केले. हे दाखवलेलंच होतं मी तुम्हाला. तर मी म्हटलं जोडी छान दिसते, तर हे असं घेऊन आलेली आहे. याला असं झाकण आहे, स्टील आहे आतमध्ये, क्वालिटी खूप चांगली आहे आणि म्हणूनच मी 2 घेऊन आलेली आहे. इथे याच्याने असं करून तुम्ही दूध जे काही आहे तुम्हाला कॉफी वगैरे पिऊ शकता, चहा वगैरे, आणि मग हे असं बंद करायचं आहे. त्याच्यानंतर माझी बॉटल होती, तर त्याला 2-3 महिने झाले होते. प्लास्टिकची बॉटल. प्लास्टिकच्या बॉटल खूप जास्त दिवस तुम्ही वापरू शकत नाही, तर ही एक बॉटल मी माझ्यासाठी घेऊन आलेली आहे. 3-4 महिने वापरते मी आणि मग त्याच्यानंतर टाकून देते. आता ती जी पहिली बॉटल आहे मी टाकली म्हणजे फेकली नाही. त्याचा यूज मी ना झाडांना पाणी टाकायसाठी करते, कारण हे प्लास्टिक जे आहे ना हार्ड आहे, म्हणजे कडक आहे. तिथे पण ते प्लास्टिक होतं, तर तिथे मी थोडे होल करून घेतले आणि झाडांना पाणी टाकायसाठी म्हणून ते ठेवलेलं आहे. एक हा ट्रे घेतलेला आहे आणि हे 6 डबे आहेत एकसारखे असे, म्हणजे हे या ट्रेमध्ये बरोबर मावतात. चम्मचही दिलेले आहे आतमध्ये आणि बॉटल छान आहे आणि अगदी ट्रेला फिटोफिट आहे बसलेले. आणि तिथे लुक चांगलं येईल, म्हणजे लहान मोठं असं काही विचित्र दिसणार नाही. आता नवीन छानपैकी चॉपर आलेले आहेत मार्केटमध्ये. त्याची पॅकिंग जी आहे तर अशी आहे आणि हा घ्यायचाच होता मला. छान आहे. असा याचा शेप आहे, गोल नाही आहे, राऊंड नाही आहे हा. आणि हे असं आहे. त्याच्यामध्ये 2 आपल्याला काय म्हणू आपण चॉपर दिलेले आहेत 2. तर हा बारीक करायसाठी एक, आणि दही वगैरे आपण दही फेटतो वगैरे, दहीसाठी असं लावायचं इथे. त्याच्यानंतर याचं झाकण लावायचं असं आहे. तर हे असं लावायचं फिटोफिट. आणि त्याच्यानंतर बघू शकतो हे आवडलं मला, तर हे घेऊन आलेली आहे मी. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ग्लास जे माझ्याजवळ होते ते फुटले, तर मला घ्यायचेच होते नवीन. तर जसा हा एक कप आहे, हे तर मी घेतलेलंच आहे. असं छान आहे शेप याचा. हे असे ग्लास घेऊन आलेले आहे, छान आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मला माईक पण घ्यायचा आहे, तर हा माईक घेऊन आलेली आहे मी. तर चार्जिंग करायची आहे आणि बघायचं आहे कसं काय आहे, कारण त्यांनी म्हटलेलं होतं 1 दिवस तुम्ही यूज करून बघा आणि मग दुसऱ्या दिवशी काही प्रॉब्लेम असला तर वापस करा. मी चार्जिंग करून बघणार आहे. ते चांगला माईक असेल तर मग मी ठेवीन. चला, तर सगळ्या वस्तू मी दाखवलेल्या आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.